शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी एनालिसिस, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. सोबतच उद्याच्याला कशाप्रकारे मूव्हमेंट येऊ शकते. आज मार्केटमध्ये जी मूव्हमेंट बघायला मिळाली होती, त्याच्या आधी थोडंसं आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन शेअर केली होती, की मोमेंटम कसं येऊ शकतंय किंवा कुठल्या डायरेक्शनला मोमेंटम येऊ शकते. एक्झॅक्टली तशा प्रकारे मार्केटमध्ये आज मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली होती आणि त्याच्या लॉजिकवरतीच आपण स्वतः त्याच्यामध्ये पण मी पण ट्रेड केले होते आणि जे पण अपडेट असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट केली होती. ओके. तर ह्याला जर का तुम्ही जॉइन नसाल, देन तुम्ही जॉइन करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये जर का तुम्ही गेला याच्यामध्ये, देन डाउन साइडला तिथं टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे. तिथून तुम्ही जॉइन करू शकता. ओके. तर याच्यामध्ये जर का सपोज आलो आपण, तर इथं डिस्क्रिप्शन सेक्शन मोअरला जर का आपण गेलो, तर इथं तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तिथून तुम्ही जॉइन करू शकता. ओके. आता येऊया आपण निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला डेली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो, तर थोडंसं त्याच्या आधी थोडंसं आपल्याला वीकली टाईम फ्रेम बघणं गरजेचं आहे. बिकॉज उद्याला आपला वीकली क्लोजिंग बघायला मिळू शकतो. जर का आपण वीकली बघायला गेलो, तर एकदम मस्तपैकी याच्यामध्ये डार्वास बॉक्स ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटतोय. सोबतच त्याच्यामध्ये एक फ्लॅग एंड पोल टाइप ऑफ ब्रेकआउट पण बघायला भेटतोय. तर त्याच्यामध्ये आता कुठं आपल्याला प्रॉब्लेम बघायला येऊ शकतो, तर एकदम स्ट्राँगेस्ट कॅन्डल बनेल, जर का उद्याच्याला याचं काही झालं नाही तर. ओके. एनिथिंग ह्याच्यामध्ये थोडंसं पॉझिटिव्हिटी राहू शकते. ओके. बघूया उद्याचा डे कसा क्लोजिंग होते त्याच्यावरती विकली क्लोजिंग किंवा विकली कॅन्डल आपल्याला बघायला मिळू शकते. जर का डेली टाईम फ्रेमवरती आलो, तर एक्झॅक्टली आफ्टर अल्मोस्ट 2 महिन्यानंतरनं, अल्मोस्ट 1.5 ते 2 महिन्यानंतर त्यामध्ये एक ब्रेकआउट बघायला मिळाला आणि ब्रेकआउट जो आहे हा सस्टेन कितपत करणार आहे किंवा कशाप्रकारे ब्रेकआउटवरती मार्केट वर्किंग करेल हे अपकमिंग डेजमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये जे प्लॅन करणार आहे, ओके, माझा जो प्लॅन असणार आहे, तो ओन्ली फॉर बाय ऑन डिप असू शकतोय आणि जर का आपण थोडंसं याच्यामध्ये बघायला गेलो, तर याच्यामध्ये इथे गॅप पेंडिंग आहे. तर गॅप कसं असेल, जर का गॅप क्रिएट झाली असेल, जर का गॅप डाउनला क्रिएट झाली असेल, म्हणजे मार्केट वरून खाली येते आणि जर का गॅप डाउन झाला असेल, तर इथनं ज्यावेळी मार्केट फर्स्ट अटेम्प्टला जाईल वरती, त्या टायमिंगला ही जी गॅप आहे, ही ॲक्टिंग ॲज अ रेझिस्टन्स होणार. म्हणजे आता हा जो एरिया यायला लागला, हा आपल्यासाठी काय करणार आहे, रेझिस्टन्सचं काम करणार आहे. ओके. तर एनी टाइपमध्ये जर का आपल्याला ह्याच्यामध्ये मार्केट बघायला भेटलं, तर थोडंसं ऑलरेडी आजच्या दिवशी एकदम मंथली एक्सपायरीला एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मोमेंटम बघायला मिळाले. तर एक्स्पेक्टेशन हेच आहे, की ह्या एरियात थोडासा पॉज एरिया राहू शकतो. ह्याचं मार्केट थोडंसं आपल्याला पॉज कॅन्डल बघायला मिळू शकते. ओके. थोडंसं अलर्ट मोडमध्ये माझा प्लॅनिंग असू शकतोय. ओके. म्हणजे आपल्याला दोन्ही साइडला मोमेंटम बघायला भेटेल, ज्यावेळी मार्केट ह्या एरियामध्ये रीच होईल किंवा ह्या एरियामध्ये ज्यावेळी येईल त्यावेळी. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो? सिंपल जर का आपण बघायला गेलो, तर प्रिव्हियस जे आपले सेलिंग एरिया होते किंवा प्रिव्हियस जे आपले रेझिस्टन्स होते, ते आता सपोर्टचं काम करणार. जर का मार्केट इथून डाउन साइडला यायचा प्रयत्न केला, तर फर्स्ट डिमांड एरिया यायला लागला जवळपास हा एरिया, जो की 25,347 पासून 25,453 च्या रेंजमध्ये आहे. त्यानंतर सेकंड एरिया जो यायला तो अल्मोस्ट या ठिकाणी यायला लागला. तर इथं एक प्युअरली एक डिमांड एरिया क्रिएट झाला प्रॉपर आणि इथं जर का आपल्याला कुठे पण असला एक पॉझिटिव्ह रिव्हर्सल बघायला मिळाला, देन आपण ह्याच्यामध्ये एक ॲज अ पोझिशनल बेसिसवरती पण प्लॅन ऑफ ॲक्शन असू शकतो. ओके. आता जर का आपण थोडंसं याच्यामध्ये 15 मिनिट टाईम फ्रेमला यायचा प्रयत्न केला, तर 15 मिनिट टाईम फ्रेमवरती आजच्या दिवशी मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम बघायला मिळाली. स्टार्टिंगला जर का आपण बघायला गेलो, मार्केट थोडंसं गॅप अप झाला होता आणि त्यानंतरनं मार्केटनं ही रेंज ब्रेक केली आणि त्यानंतर एकदम चांगली मोमेंटम बघायला भेटली. त्यानंतर परत ही मोमेंट रिट्रेस झाले आणि त्यानंतरनं परत एक मोमेंटम आपल्याला कंटिन्यू बघायला मिळाले. आता मार्केट जे आहे, हे मार्केट ऑलरेडी ऑलमोस्ट आजच्या दिवशी एकदम स्ट्राँग ओपन अल्मोस्ट ह्याचा जो क्लोजिंग आहे, हे टॉपला झाला. ओके. तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर उद्या जर का मार्केट सपोज उद्या जर मार्केट जर का आपल्याला थोडंसं गॅप डाउन बघायला भेटलं, बिकॉज मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे. अप ट्रेंडमध्ये जर का मार्केट असेल आणि त्याचा जो फर्स्ट डिप असतोय, म्हणजे जिथं मार्केट पहिल्यांदा खालती यायचा प्रयत्न करतोय, तर हा जो एरिया आहे, ह्या एरियाच्या आसपास जर का आला किंवा तिथं जर का आपल्याला चांगला सपोर्ट एरियाला जर का मार्केट आला, डिमांड एरियाला मार्केट आला, तर इथून रिव्हर्स व्हायचे चान्सेस स्टार्टिंगला खूप असतील. जर का मार्केट आपल्याला ओपनिंगमध्ये सपोज जर का ह्या ठिकाणी कुठे पण बघायला भेटला, तर पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला मिळाली, तर आपण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जोपर्यंत मार्केट 25,347 च्या वरती राहील, तोपर्यंत काय पॉझिटिव्ह थोडंसं राहू शकते. ओके. तर सेकंड थिंग ह्याच्यामध्ये आहे, की जर का मार्केट सपोज हे एरिया जर का ब्रेक केला आणि डाउन साइडला मार्केट यायचा प्रयत्न केला, तर इथे एक गॅप पेंडिंग आहे बारकीशी. तर ह्याच्या एरियामध्ये आसपास जर का मार्केट रीच आला आणि इथे जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस बघायला भेटला, देन आपण त्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. जर का फ्लॅट ओपन झाला, थोडंसं फ्लॅट ओपन झालं, तर इथं मार्केट थोडंसं टाईमपास करू शकतंय. इथे जर का फ्लॅट ओपन झाला, कन्सॉलिडेट केला आणि त्यानंतर जर का हे रेंज ब्रेक केला, तर मिनिमम थोडंसं इथपर्यंत रेंज यायला लागली, थोडंसं वेट करेन. हा एक गॅप फिलिंग एरिया आहे.
तर इथं मार्केट कशाप्रकारे काम करते, कशाप्रकारे याच्यामध्ये प्राइस एक्शन बनते, त्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये डिसाईड करू शकतो. तर तोपर्यंत हा जो एरिया आहे, हा प्रॉपर रेझिस्टन्स एरिया आहे. तर इथं थोडंसं आपण वेट आणि वॉच केलं पाहिजे. ओके. जर का याच्यामध्ये काही पण चेंजेस असतील, देन आपण जे Telegram चॅनल आहे, तर ह्याच्यावरती मी तुम्हाला टाकतो डायरेक्टली आयडिया. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल व्हिडिओ, देन डेफिनिटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.